एखाद्याच्या घरात भरपूर अन्न असतं, धान्याची कोठारं भरलेली असतात, गोठ्यात गायींची रेलचेल चालत असते. पण जर त्या घरातील एखाद्या लेकरालाच पोटभर दूध मिळत नसेल तर? हे ऐकून नारायण आश्चर्यचकित झाला. पण सदैवा तुमची परिस्थिती तर चांगली आहे ना. तुमच्या घरी जवळजवळ 50 गायी म्हशी आहेत. नारायणा, माझे बाबा गायींच्या वासरांना सुद्धा पोटभर दूध देत नाही. वासरांना गायीपासून लांब बांधून ठेवतात. त्याने आपल्या 8 मित्रांना रात्री एकत्र बोलावले आणि संपूर्ण योजना समजावून सांगितली. त्या रात्री गाव शांत झोपले होते. आकाशात मंद चांदणे पसरले होते. नारायण आणि त्याचे मित्र सदेवच्या घरापासून काही अंतरावर जमा झाले. प्रत्येकाच्या हातात घमेली, फावडी आणि कुदळी होत्या. नारायणाने पुन्हा एकदा सर्वांना सावधपणे मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी सदेवचे वडील नेहमीप्रमाणे दूध काढण्यासाठी घराबाहेर आले. पण गोठ्यात एकही गाय दिसेना. ते कावरे झाले. अरे, आपल्या गायी कुठे गेल्या आणि कुणी नेल्या? सगळ्या गायी कुठे आहेत कुठे? त्यांचा आवाज ऐकून सदेवची आई बाहेर आली. दोघांनी इकडे तिकडे पाहिले आणि अचानक त्यांची नजर समोरच्या उंच मातीच्या ढिगाऱ्यावर गेली. जय राम, जय जय राम, श्री राम. अर्थ तिथ नमस्कार रसिक श्रोतेहो, जय श्रीराम. मी निलेश अरविंद टर्ले, हिंदवी स्वराज्य प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत आणि टर्ले टीव्ही या यूट्यूब चॅनलच्या प्रसारित होत असलेल्या श्री समर्थ विवरण या आध्यात्मिक मालिकेत आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. मित्रहो, संपत्ती माणसाला मोठं बनवते का, की दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव त्याला खऱ्या अर्थाने मोठं बनवते? एखाद्याच्या घरात भरपूर अन्न असतं, धान्याची कोठारं भरलेली असतात, गोठ्यात गायींची रेलचेल चालत असते. पण जर त्या घरातील एखाद्या लेकरालाच पोटभर दूध मिळत नसेल तर? त्या संपत्तीचा खरा उपयोग आहे का? आणि अशा वेळी त्या माणसाला रागाने बदलवायचं की प्रेमाने त्याचे डोळे उघडवायचे? मित्रहो, आज आपण पाहणार आहोत बालनारायणाच्या जीवनातील असा एक विलक्षण प्रसंग, ज्यात ना शिक्षा आहे, ना सूड आहे, ना अपमान आहे. आहे ती फक्त बुद्धी, करुणा आणि श्रीरामावरील अखंड विश्वास. आजच्या भागातून आपल्याला समजेल की खरा पराक्रम दुसऱ्याला हरवण्यात नसतो, तर दुसऱ्याचं मन जिंकण्यात असतो. चला तर मग ऐकूया बालनारायणाने एका कठोर अंतकरणाच्या माणसाचे हृदय प्रेमाने कसे बदलवले. पंढरीकर सर, आजवर आपण बालनारायणाच्या अनेक अद्भुत लीला आम्हाला ऐकवल्या, परंतु बालनारायण आपल्याला गनिमी कावा म्हणजे नेमकं काय असतं आणि चातुर्य, संयम व प्रेम यांच्या सहाय्याने एखाद्याची चूक त्यालाच कशी जाणून द्यायची याचा विलक्षण बालनारायण यांच्याबद्दलचा एखादा प्रसंग तुम्ही सांगणार का? आणि तो नेमका कोणता? निलेशजी, श्रीराम. श्रीराम. आज आपण गनिमी कावा म्हणजे नेमकं काय हे बालनारायणाच्या एका विलक्षण प्रसंगातून जाणून घेणार आहोत. इथे गनिमी कावा म्हणजे युद्ध वा शत्रूवर विजय मिळण्याची युक्ती नव्हे, तर आपल्यापेक्षा वयाने मोठा असलेला एखादा माणूस चुकीच्या मार्गाने वागत असेल तर त्याचा अपमान न करता त्याला दुखावल्याशिवाय आणि चातुर्याने त्याची चूक त्याच्या लक्षात आणून देण्याची कला, बालनारायणाची समजावून सांगण्याची पद्धत किती विलक्षण होती हे आजच्या प्रसंगातून आपल्याला लक्षात येईल. एका प्रसन्न सकाळी नारायण आणि त्याचे 8 मित्र नदी किनारी बसले होते. सकाळचा व्यायाम नुकताच संपला होता. सर्वजण विश्रांती घेत गप्पा मारित होते. नारायणाने सदेवकडे पाहिले आणि प्रेमाने विचारले, सदेवा, तुझा सकाळचा व्यायाम नेहमी सुरू आहे ना? आणि खुराकही व्यवस्थित घेतोस ना? कारण पोटात काही नसेल आणि आपण व्यायाम केला तर शरीरावर अनावश्यक ताण पडतो. सदेवाने मान खाली घातली. तो थोडा संकोचून म्हणाला, नारायणा, खुराक तर दूरच राहिला रे.
माझे बाबा मला एक ग्लासभर दूध सुद्धा देत नाही. हे ऐकून नारायण आश्चर्यचकित झाला. पण सदेवा, तुमची परिस्थिती तर चांगली आहे ना. तुमच्या घरी जवळजवळ 50 गायी म्हशी आहेत. तुमचा दुधाचा मोठा व्यवसाय आहे. तुझे बाबा संपूर्ण पंचक्रोशीत दूध पुरवतात आणि तुला दूध मिळत नाही, हे तर खरोखर आश्चर्य आहे. तेवढ्यात दुसरा मित्र म्हणाला, अरे नारायणा, सहदेवचे बाबा फार चिकट स्वभावाचे आहेत, अगदी कंजूस रे. नारायणाने शांतपणे विचारले, कंजूस म्हणजे नेमके कसे? सहदेवाने दुःखी मनाने सांगितले, नारायणा, माझे बाबा गायींच्या वासरांना सुद्धा पोटभर दूध देत नाही. वासरांना गायीपासून लांब बांधून ठेवतात. गाय खूपच हंबरू लागली तर वासराला काही काळासाठी तिच्याजवळ नेतात आणि पुन्हा दूर बांधतात. आईचे बाबांपुढे काही चालत नाही आणि आम्ही मुलांनी काही बोलण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. काय करावं ते मला सुचत नाही नारायणा. नारायणाच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले. सदेवा, हे काही योग्य नाही. आपल्या स्वभावात दया आणि माणुसकी असली पाहिजे. ज्यांच्यावर जीव अवलंबून आहे त्यांनाच उपासनी ठेवणे हे श्रीरामाला कसे मान्य होणार? परंतु काळजी करू नकोस. श्रीरामाच्या कृपेने यावर नक्कीच काहीतरी उपाय निघेल. तुझी सोय श्रीरामच करतील सहदेव. तू निर्धास्त राहा. सहदेव थोडा घाबरून म्हणाला. नारायणा, मी तुला हे सगळं सांगितलं म्हणून बाबा माझ्यावर रागवणार तर नाहीत ना? नारायण त्याला धीर देत म्हणाला, त्या गोष्टीची तू चिंता करू नकोस. काय करायचं ते मी पाहतो. त्याच क्षणी नारायण देवघरात गेला. प्रभू श्रीरामासमोर त्याने मनोमन निवेदन केले. काही वेळ शांतपणे प्रार्थना केल्यानंतर त्याच्या मनात एक विलक्षण योजना आकार घेऊ लागली. त्याने आपल्या 8 मित्रांना रात्री एकत्र बोलावले आणि संपूर्ण योजना समजावून सांगितली. त्या रात्री गाव शांत झोपले होते. आकाशात मंद चांदणे पसरले होते. नारायण आणि त्याचे मित्र सहदेवच्या घरापासून काही अंतरावर जमा झाले. प्रत्येकाच्या हातात घमेली, फावडी आणि कुदळी होत्या. नारायणाने पुन्हा एकदा सर्वांना सावधपणे मार्गदर्शन केले. सर्व मित्रांनी अथक परिश्रम करून गोठ्याजवळ मातीचा मोठा उंच ढिगारा तयार केला. नारायणाच्या सूचनेनुसार गायी म्हशींना अत्यंत काळजीपूर्वक त्या उंच ढिगाऱ्यावर चढवण्यात आले. खाली आणखी माती टाकून अशी रचना करण्यात आली की कोणतीही गाय सहज खाली उतरू शकणार नाही. तरीही प्रत्येक जनावराची सुरक्षितता जपण्यात आली. रात्र संपेपर्यंत संपूर्ण कळप त्या उंच ढिगाऱ्यावर सुरक्षित उभा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सहदेवचे वडील नेहमीप्रमाणे दूध काढण्यासाठी घराबाहेर आले. पण गोठ्यात एकही गाय दिसेना. ते कावरेबावरे झाले. अरे, आपल्या गायी कुठे गेल्या आणि कुणी नेल्या? सगळ्या गायी कुठे आहेत कुठे? त्यांचा आवाज ऐकून सहदेवची आई बाहेर आली. दोघांनी इकडे तिकडे पाहिले आणि अचानक त्यांची नजर समोरच्या उंच मातीच्या ढिगाऱ्यावर गेली. ढिगाऱ्याच्या माथ्यावर त्यांच्या सर्व गायी अगदी शांतपणे उभ्या होत्या. ते दृश्य पाहून दोघेही स्तब्ध झाले. 50च्या 50 गायी इतक्या उंच कशा नेल्या? हे काम कोणी केले? क्षणभर सहदेवच्या वडिलांना काही सुचले नाही. त्यानंतर ते जोरजोराने ओरडू लागले. त्यांच्या आवाजाने गावातील लोक जमा झाले. रागाच्या भरात ते म्हणाले, हे कृत्य ज्याने केले असेल त्याने ताबडतोब पुढे यावे, माझी क्षमा मागावी आणि या गायी खाली उतरव्यात, नाहीतर मी त्यांना कठोर शिक्षा करेन. तेवढ्यात नारायण आपल्या मित्रांसह पुढे आला. त्याने शांतपणे हात जोडले. सहदेवच्या वडिलांनी त्याच्याकडे पाहून विचारले, नारायणा, तू हात का जोडतोस? नारायण अत्यंत नम्रतेने म्हणाला, काका, हे कृत्य आम्ही सर्वांनी मिळून केले आहे. त्याबद्दल आपण आम्हाला क्षमा करा. पण त्यामागचे कारण समजून घ्यावे ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. नारायणाचे नम्र बोलणे ऐकून काकांचा राग थोडा शांत झाला. पण असं करण्यामागे काय कारण आणि मी असा कोणता अपराध केला आहे? काका, आपण रागवणार नसाल तर मी सांगतो. आपल्यावर प्रभू श्री रामचंद्रांची कृपा आहे. आपल्या घरी 50 गायी म्हशी आहेत. आपल्या घरात दूध, लोणी आणि संपन्नता आहे. याचा अर्थ लक्ष्मी देवी आणि अन्नपूर्णा देवींचाही आपल्यावर कृपादृष्टी आहे.
हे ऐकून काकांचा राग आणखी कमी झाला. नारायण पुढे म्हणाला, पण काका, देवाने आपल्याला एवढी संपत्ती का दिली असेल? फक्त स्वतःसाठी साठवून ठेवण्यासाठी, की एखादा गरीब, निराधार, गरजू किंवा उपाशी माणूस आपल्याकडे आला तर त्याला उदार मनाने मदत करता यावी म्हणून? ज्याच्याकडे देवाने भरपूर दिले आहे त्याने गरजवंतांना वाटलं पाहिजे. दान केल्याने संपत्ती कमी होत नाही, मन मात्र मोठं होतं. काका शांतपणे नारायणाचे बोलणे ऐकत होते. नारायणाने पुढे अत्यंत साधा पण अंतःकरणाला भिडणारा प्रश्न विचारला. काका, आपल्या आईने आपल्याला जन्म दिला. लहानपणी भूक लागल्यानंतर तिने आपल्याला दूध पाजले, म्हणूनच आपण लहानाचे मोठे झालो. समजा आपल्या आईने आपल्याला उपाशी ठेवलं असतं तर, आपल्याला पोटभर दूध दिलं नसतं तर आपण असे मोठे झालो असतो का? हा प्रश्न ऐकून काकांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. त्यांची मान हळूहळू खाली सुटली. नारायण पुन्हा म्हणाला, काका, आपल्या पत्नीला किंवा मुलांना भूक लागली तर ते कुणाकडे मागणार? घरच्या कर्त्या पुरुषाकडेच ना. कारण घरातील सर्वांचा सांभाळ करण्याची जबाबदारी ही त्याच्यावर असते आणि त्यानेच पत्नीचा किंवा त्याच्या पोटच्या मुलांना पोटभर अन्न आणि दूध दिलं नाही तर त्यांनी कुणाकडे हात पसरायचे? काका, आपल्या मुलाने आपल्याकडे काही मागितले तर आपण त्याच्यावर रागवावं का? आणि जर आपली पत्नी आणि मुलं दुसऱ्यांच्या दारात जाऊन भुकेची याचना करू लागली तर ते आपल्याला योग्य वाटेल का? आता मात्र काकांना आपली चूक पूर्णपणे समजली. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप दिसू लागला. त्यांनी हात जोडले, मान खाली घातली आणि म्हणाले, नारायणा, माझंच चुकलं. मी असं वागायला नको होतं. तुम्ही सर्वांनी मला क्षमा करा, नाहीतर प्रभू श्रीराम सुद्धा मला क्षमा करणार नाही. नारायणाने तत्काळ नम्रपणे उत्तर दिले, काका, त्याआधी आपण आम्हाला क्षमा करावी. आपण वयाने मोठे आहात. आम्ही केलेले कृत्यही योग्य नव्हतं, पण आपल्याला आपली चूक जाणून देण्यासाठी आमच्याकडे दुसरा मार्ग नव्हता, म्हणून आम्हाला नाइलाजाने हे करावे लागले. त्याबद्दल आम्ही आपल्या चरणी क्षमा मागतो. काकांचे अंतःकरण आता पूर्णपणे बदललेले होते. त्यांनी सहदेवला जवळ बोलावले, त्याला मिठीत घेतले आणि प्रेमाने कुरवाळले. सहदेवा, तुला नारायणासारखा मित्र लाभला हे तुझे भाग्य आहे. आजपासून मी असं वागणार नाही की ज्यामुळे तुम्हाला माझी लाज वाटेल. त्यामुळे मी उदार अंतःकरणाने गरजूंना मदत करेन. हे वचन मी आज तुम्हा सर्वांच्या समोर देतो. त्यानंतर त्यांनी नारायणाकडे पाहत प्रेमाने म्हटले, पण नारायणा, माझी तुझ्याकडे एक मागणी आहे. आज तुम्ही सर्वांनी माझ्या घरी दूध आणि लोणी पोटभर खायचं. तुम्ही ते स्वीकारलं तरच तुम्ही माझा अपराध क्षमा केलात असं माझ्या मनाला वाटेल. काही क्षण थांबून ते पश्चातापाने म्हणाले, मी गायीपासून त्यांच्या वासरांना दूर ठेवलं, त्यांना पोटभर दूध मिळून दिलं नाही. एवढ्यावरच मी थांबलो नाही, मी माझ्या स्वतःच्या मुलालाही पोटभर दूध दिलं नाही. गरीब लोकांकडे दूध विकत घेणे इतके पैसे नव्हते, तर मी त्यांना कठोर मनाने रिकाम्या हाताने परत पाठवलं. माझ्या या वागण्यामुळे कित्येक घरातील लहान मुलं दुधा वाचून उपाशी राहिले असतील रे. हा विचार मी कधीच केला नाही. आज माझे डोळे उघडले आहेत नारायणा, आणि हे केवळ तुझ्यामुळेच घडलं. तुझ्या प्रेमळ मार्गदर्शनाने माझं कठोर मन बदललं. म्हणून मी सूर्याजी पंतांच्या चरणी नतमस्तक होत आहे. कारण त्यांच्या पोटी तुझ्यासारखा सुपुत्र जन्माला आला हे ऐकून सहदेवीची आई आणि गावातील सर्व लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. गावकऱ्यांच्या साक्षीने एका कठोर मनाचे करुणामय अंतःकरणात रूपांतर झाले होते. त्यानंतर नारायण आणि त्याच्या सर्व मित्रांनी पुन्हा फावडी आणि घमेली हातात घेतली. सर्वांनी मिळून माती हळूहळू बाजूला केली आणि त्या सर्व गायी म्हशींना सुरक्षितपणे खाली उतरवले. त्या दिवशी केवळ 50 गायी उंच ढिगाऱ्यावरून खाली उतरवल्या नव्हत्या, तर एका माणसाच्या अंतःकरणावर साचलेला स्वार्थही खाली उतरण्यात आला होता. मित्र हो, कुणाच्या अंतरी लागावा धक्का, ऐसी वर्तणूक करू नका. या वचनाप्रमाणे बाळ नारायण कधीही कोणाचा अपमान करीत नसे. त्याच्या बोलण्यात नम्रता होती, आचरणात भक्ती होती, मनात करुणा होती आणि प्रत्येक कृतीमागे समाजाला योग्य दिशा देण्याचा उदात्त हेतू होता. नारायण चपळ होता, तसेच खुरखरी होता, पण त्याची
थोडी कुणाला दुःख देण्यासाठी नसायची, ती एखाद्याची चूक प्रेमाने दाखवून देण्यासाठी असायची. त्याने सहदेवच्या वडिलांना पराभूत केले नाही, त्यांचे मन जिंकले, त्यांना शिक्षा दिली नाही, त्यांच्यातील माणुसकी जागी केली. आजच्या या प्रसंगातून आपल्याला एकच महत्त्वाचा संदेश मिळतो, तो म्हणजे आपल्याकडे असलेली संपत्ती फक्त स्वतःसाठी साठवून ठेवण्यात मोठेपणा नसतो. गरजूंच्या दुःखाची जाणीव होणे आणि आपल्या वाट्याचे सुख त्यांच्या सोबत वाटणे याचंच खरे समाधान असते. कारण दानामुळे संपत्ती कमी होत नाही, दानामुळे अंतःकरण समृद्ध होते. आणि एखाद्याची चूक दाखवताना त्याचा अपमान न करता प्रेमाने, संयमाने आणि चातुर्याने त्याचे मन बदलणे हीच खरी समर्थ शिकवण आहे. रामी रामदास झाला, तोची नारायण झाला. रामी रामदास झाला, तोची नारायण झाला. वैखरी वदली फिटली चिंता, श्रवण पाजुनी सोडिले जगता. अनुभवे साक्षात्कार झाला, रामी रामदास झाला, तोची नारायण झाला. रामी रामदास झाला, तोची नारायण झाला. रसिक श्रोते हो, आजचा हा प्रसंग आपल्या मनाला स्पर्श करून गेलाच असेल आणि बाल नारायणाच्या या विलक्षण लीलेतून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेलच. तर ही कथा फक्त आपल्या मनात ठेवू नका, ती आपल्या कुटुंबांपर्यंत पोहोचवा, आपल्या मित्र परिवारापर्यंत पोहोचवा आणि विशेषतः नव्या पिढीपर्यंत जरूर पोहोचवा. कारण संत चरित्रे ही केवळ भूतकाळातील कथा नाही, ती आजच्या जीवनाला दिशा देणारी दीपज्योत आहेत. आपल्या एका छोट्याशा सहकार्यामुळे समर्थांचे विचार हजारो नव्हे तर लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतात. म्हणूनच आपणास मनापासून विनंती आहे, हा भाग आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या भावना आणि या कथेतून आपल्याला मिळालेला बोध कमेंटमध्ये जरूर लिहा. आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि भक्त परिवाराला हा भाग शेअर नक्की करा. आणि अशाच भक्तिमय, संस्कारक्षम व प्रेरणादायी भागांसाठी आमचे टर्ले TV हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बाजूला असलेले बेल आयकॉन देखील नक्की दाबा, म्हणजे श्री समर्थ विवरण मालिकेचा एकही भाग आपल्याकडून चुकणार नाही. मित्रांनो, आपण केलेला प्रत्येक लाईक, प्रत्येक कमेंट, प्रत्येक शेअर आणि प्रत्येक सबस्क्रिप्शन हा आमच्यासाठी केवळ एक आकडा नसतो, तो आमच्या प्रयत्नांना मिळालेला आशीर्वाद असतो. तो या मालिकेवर आपण दाखवलेला विश्वास असतो आणि तो समर्थांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी दिलेला आपला अमूल्य हातभार असतो. आपल्या सहकार्यानेच हे कार्य अधिक व्यापक होईल, आपल्या प्रेमानेच टर्ले TV अधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपल्या आशीर्वादानेच ही समर्थ सेवा अखंड सुरू राहील. चला तर मग आजच या भक्तिमय प्रवासाचा भाग बना. टर्ले TVला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि समर्थांचा हा अमूल्य संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या एका क्लिकमुळे कदाचित एखाद्याचे मन बदलेल, एखाद्याला योग्य दिशा दिसेल आणि एखाद्या घरात समर्थांविषयांचा नवी ज्योत प्रज्वलित होईल. पुन्हा भेटूया श्री समर्थ विवरण मालिकेच्या पुढील भागात. तोपर्यंत जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम, जय जय राम.